जगी जीवनाचे सार, जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्ञानी असो की अज्ञान, गती एक आहे जाण. ज्ञानी असो की अज्ञान, गती एक आहे जाण. मृत्यूला ना चुकवी कोणी, मृत्यूला ना चुकवी कोणी. थोर असो अथवा सान, थोर असो अथवा सान. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी. आहे जग गे नश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे या विशेष कार्यक्रमात, जिकडे आपण स्वरांची नाही तर वारी स्वरांची म्हणून आपण सगळ्यांचं तुमचं स्वागत करतो आहोत. आणि खऱ्या अर्थानं या वारीमध्ये एक स्वर आपल्याला नेहमी ऐकू येतात. मग ते स्वर कुठल्या शाहीचे नाही तर शिंदे शाहीचे स्वर ऐकू येतात. आणि त्यातलेच एक म्हणजे डॉक्टर उत्कर्ष शिंदे आज आपल्यासोबत आहे. खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. भाई, खऱ्या अर्थानं मी तुम्हाला विचारेन, कारण आपण नेहमी असं म्हणतो की आपली परंपरा कुठून आली असं नेहमीचा प्रश्न असतं आणि प्रत्येकाच्या परिवाराचा प्रश्न असतो. पण तुम्ही किती नशिबान आहात सांगा की आज खऱ्या अर्थानं वारी ही परंपरा, या महाराष्ट्र संस्कृती तुम्हाला तुमच्या परंपरेनुसारच मिळाली. किती आनंदी आहात, किती सुख आहे या गोष्टीचं, काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे शिंदे परिवाराबद्दल जे आता माणसांनी सगळ्यांनी शिंदेशाही हा आम्हाला टॅग दिला आहे, पण मी खरं ह्या सगळ्या गोष्टीला उजाळा आपण सर्वजण देत असतो. पण तरीही ह्याचे जे रूट्स आहे ना, याचं मूळ जे आहे तर हे वारी आहे. कारण का माझे आजोबा प्रल्हाद शिंदे यांचे जे भक्तिगीतं आपण ऐकतो आता वारीमध्ये, पण त्याच्याही आधी आमच्या घरामध्ये जे गाणं आलं तर ते आलं भक्ती मार्गाने. कारण का माझ्या आजोबांचे वडील आणि त्यांची मम्मी, त्यांची आई सोनाबाई आणि आजोबांचे वडील भगवान शिंदे, हे गावोगावी जाऊन भजन गायचे. आणि भजन गात असताना मंगळवेढ्यातून निघाले, मग पंढरपूर, सोलापूर हे करत करत पुणे, मुंबईमध्ये हा प्रवास त्यांचा इथपर्यंत घेऊन त्यांना आला. आणि ते भजन गात असताना
तिथून तो भक्तिरसाचा ते सगळं आमच्यात आलं. आणि मग आजीचे आजोबांचे आजी मम्मी, माझी पड आजी आपण त्याला म्हणतो ना, पणजी माझी. तर माझी पणजी जी होती त्या तबला वाजवायच्या आणि माझे पंजोबा हे गाणं गायचे. तर ह्या दोघांचे संस्कार आजोबांना मिळाले आणि मग तिथून ते भक्तिगीत आमच्या घरात आलं. पण या सगळ्यानुसार आज ती ताकद तुम्ही बघताय, अनेक वर्षांपासून ताकद बघताय आणि अनेक वर्षांपासून ताकद बघत असताना तुमच्या गावातून ही ताकद जाते. बरोबर. तर ही ताकदीबद्दल काय सांगाल, या महाराष्ट्र संस्कृतीबद्दल काय सांगाल जेव्हा वारी सुरू असताना वगैरे? म्हणजे मी वारी खूप वेगवेगळ्या प्रकारे अनुभवली आहे खरं तर. गावात आमचं गावच मंगळवेढे असल्यामुळे आणि जिथे संत चोखामेळा हे होते आणि संत चोखामेळा यांचं वास्तव असलेलं ते गाव, जिथून म्हटलं जातं की ते ज्या प्रकारे ताक बनवायचे, तिथून वारीतून संत जायचे आणि मग ते त्यांना ताक द्यायचे. मग संत चोखामेळा नामदेवांना भेटले वगैरे वगैरे. हा सगळा प्रवास मी ऐकत आलो. आजीकडनं ऐकण्यात आला, आजोबांकडनं गाण्यातून ऐकण्यात आला. दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. किती अंत आता पाहशी अनंता, किती अंत आता पाहशी अनंता. दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. माय पित्याची सेवा पुंडलिकाची, माय पित्याची सेवा पुंडलिकाची. भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची, भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची. कैसे येणे भावे तुझ्या कृपावंता, कैसे येणे भावे तुझे कृपावंता. दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. ऐकताच वाणी संत चोखोबाची, ऐकताच वाणी संत चोखोबाची. साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची, साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची. ऐसे दान देशी तुझ्या प्रिय संता, ऐसे दान देशी तुझ्या प्रिय संता. दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. मला ना उत्कर्षभाई नेहमी हा प्रश्न पडतो की जेव्हा मी प्रल्हाद शिंदे यांची गाणी ऐकतो, जेव्हा वारीचे स्वर आपण ज्याला म्हणतोय, वारी स्वरांची ज्याला म्हणतोय, प्रत्येक कलावंतांना सर्वसामान्य. बरोबर. म्हणजे आज हे दर्शन दे रे भगवंता हे सर्वसामान्याची फिलिंग आहे, राईट? म्हणजे ही मलाही येऊ शकते, तुम्हाला येऊ शकते, तिकडे रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक माणसाला येऊ शकते. ती गाणं आपलं का वाटतं? कारण ते सर्वसामान्यांचं गाणं असं तुम्हाला वाटत नाही का? काय सांगा त्याबद्दल? मी तर सांगेन की ही जी काही गाणी आहेत ना, पाऊले चलती पंढरीची वाट, दर्शन दे रे भगवंता किंवा आता तरी देवा मला पावशील का, ही सगळी गाणी म्हणजे जोपर्यंत वारी जिवंत राहील, जोपर्यंत मराठीपणा, मराठी बाणा आणि आपली संस्कार, आपली संस्कृती जिवंत राहील, तोपर्यंत ही गाणी राहणार आहेत. म्हणजे आमच्या कैक पिढ्या येतील. आता आम्ही 5व्या पिढीमध्ये आहोत खरं तर. शिंदेशाची 5वी पिढी गाणं गाते. पण
मला खूप छान वाटतं की ह्या सगळ्या गाण्यांचे संगीतकार हे कोणी नोन नव्हते. बरोबर. सगळे कॉमन संगीतकार होते. म्हणजे मधुकर पाठक होते, विठ्ठल शिंदे होते. याचे रायटर्स जे होते, गीतकार जे होते ते खूप कॉमन होते. म्हणजे कोणी पेंटर होतं, कोणी कार्पेंटर होतं. आणि ह्या सगळ्या अशा काही शब्द म्हणून ते अगदी सोपे आहेत रे. आपण ज्याला लोकसंगीत म्हणतो ना, किंवा त्याला परंपरागत किंवा भक्तिगीत, सगळी माणसं यांचं काम का वाजतं महाराष्ट्रामध्ये, तर ही खूप कॉमन माणसं आहेत. आता तरी देवा मला पावशील का, आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का, हो हो हो. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का. पैसा तो अन्यायाचा करी खळबळ, पैसा तो अन्यायाचा करी खळबळ, दावी कोणी मजुराला मारुतीचे बळ. पैसा तो अन्यायाचा करी खळबळ, दावी कोणी मजुराला मारुतीचे बळ. न्यायासाठी मदतीला धावशील का, सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का, हो हो हो. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का. दिले निवडून जरी आमचे गडी, दिले निवडून जरी आमचे गडी, जनता पाठीशी त्यांच्या आहे खडी. दिले निवडून जरी आमचे गडी, जनता पाठीशी त्यांच्या आहे खडी. भलं आमचं करण्याला सांगशील का, सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का, हो हो हो. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का. चोरी करून चोर दूर पळतो, चोरी करून चोर दूर पळतो, संशयाने गरीबाला मार मिळतो. चोरी करून चोर दूर पळतो, संशयाने गरीबाला मार मिळतो. लाच घेती त्यांना आळा घालशील का, लाच घेती त्यांना आळा घालशील का, सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का, सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का, सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का. तुम्ही असेल, आदर्शभाई असतील, तुम्ही आजही विठू माऊलींची गाणी करता. बरोबर. म्हणजे कुठे ना कुठे जेव्हा आपण एक पोथडी तुमच्या आजोबांनी तुम्हाला दिली, तुमच्या वडिलांपर्यंत आली, ती तुमच्यापर्यंत येतोय, कुठे ना कुठे तुम्ही पुढच्या पिढीपर्यंत ते संस्कार द्यायचा प्रयत्न करतात अविरतपणे. बरोबर. याबद्दल काय सांगाल? खरं तर मला वाटतं ही आमची जबाबदारी आहे. आणि आम्ही जे काही आहोत हे फक्त आणि फक्त महाराष्ट्रामुळे आहोत. एका कुठल्या समाजामुळे किंवा एका कुठल्या गटामुळे नसून अख्ख्या सबंध महाराष्ट्राने प्रेम केले. म्हणजे जिथे जिथे आम्ही जातो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही जातो, वेगवेगळ्या समाजात आम्ही गाणी गातो आणि त्या सगळ्यांकडनं प्रेम, आशीर्वाद आणि बरंच काही जे आम्हाला मिळालेलं आहे. तर आम्हाला असं वाटतं ना की आपण जोपर्यंत आहोत, आपल्या पिढ्या जोपर्यंत आहेत, तर हे समाजकार्याला लागल्या पाहिजेत. आणि समाजहितासाठी जे जे जमतं, जे जे आपल्याला वाटतं ते सगळं झालं पाहिजे. म्हणजे फक्त हे नाही की अरे हे गाणं माझं व्हायरल होईल, याच्यावरती नाचतील, ते नसावं. आमचा असा थॉट असतो नेहमी की जे काही समाजात होतं आहे
मग हुंडाबळी असेल त्याच्यावरती गाणं आलं पाहिजे, पूर येतो त्याच्यावर गाणं आलं पाहिजे, सण येत आहेत त्याच्यावर गाणं आलं पाहिजे, जे काही असेल जे आपल्याला फील होतं त्याच्यावरती, जे महाराष्ट्राला वाटतं की अरे याच्यावरती आपल्याला ऐकायला पाहिजे किंवा आपल्याला कोणीतरी याच्यावरती बोललं पाहिजे, त्या सगळ्यांवरती भाष्य करणारं गाणं आम्ही प्रयत्न करतो की करतच राहू. गळ्यात घातली माळ, हातात घेतला टाळ, गळ्यात घातली माळ, हातात घेतला टाळ, हातात घेतला टाळ. आता मला भी पाहायचं, आता मला भी पाहायचं, माझ्या विठूचं रूप निराळ. मला भी पाहायचं, माझ्या विठूचं रूप निराळ. गळ्यात घातली माळ, हातात घेतला टाळ, गळ्यात घातली माळ, हातात घेतला टाळ. आता मला भी पाहायचं, आता मला भी पाहायचं, माझ्या विठूचं रूप निराळ. मला भी पाहायचं, माझ्या विठूचं रूप निराळ. मला भी पाहायचं, माझ्या विठूचं रूप निराळ. डोंगर वाट आहे तरी भेटाया चालला वारकरी. हरिनामाचा गजरमुखी चंद्रभागेच्या त्या तिरी. गंध लावता विठोबाचा शोभून दिसे कपाळ. गंध लावता विठोबाचा शोभून दिसे कपाळ. आता मला भी पाहायचं, आता मला भी पाहायचं, माझ्या विठूचं रूप निराळ. 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 गरीबाचा तो वाली रखरख उन्हात सावली. भक्ताला भक्ती ही भावली, दर्शन घेण्या गे धावली. मायेचा तूच आभाळ, मायेचा तूच आभाळ, मायेचा तूच आभाळ, मायेचा तूच आभाळ. आता मला भी पाहायचं, आता मला भी पाहायचं, माझ्या विठूचं रूप निराळ. मला भी पाहायचं, माझ्या विठूचं रूप निराळ. मला भी पाहायचं, माझ्या विठूचं रूप निराळ.